काल 31 मार्च रोजी महिला व बालविकास विभागाअंतर्गत महायुतीच्या सरकारच्या वतीने जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याची KYCच्या संदर्भातली मुदत ही काल 31 मार्च रोजी त्या ठिकाणी संपली। पण काही निवेदनं आमच्याकडे प्राप्त झालेली होती, काही त्या संदर्भातल्या KYCच्या संदर्भातल्या काही तक्रारी म्हणजे आम्हाला आणखीन त्याच्यामध्ये थोडी मुदत मिळावी, काही ठिकाणी काही यामधल्या कालावधीमध्ये गारपीट असेल किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये काही KYC करण्याच्या काही जणींच्या राहिलेल्या होत्या। ह्या सगळ्या याच्यामध्ये खरं तर पहिली KYCची प्रक्रिया ही साधारणपणे सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाली आणि ती पहिल्यांदा 2 महिन्याच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली होती आणि 2 महिन्याची मुदत KYC साठी सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेली होती। पण त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सूचनेनुसार ती मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली होती। त्यानंतर सुद्धा काही सूचना आल्या की KYC करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी KYC भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता, त्यात काही चुकीचे KYCच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली। ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत, म्हणजे 30 एप्रिलपर्यंत ती मुदत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही KYC करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे आणि 30 एप्रिलपर्यंत ही मुदत ही महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा काकी यांच्या सूचनेनुसार ही आम्ही वाढवत। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी खुशखबर, सर्वांना खुशखबर, सर्वात मोठी खुशखबर, सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर। सर्व लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते त्या ठिकाणी सुरू होणार आहे, त्याच्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती आपण आत्ताच पाहिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही माहिती दिलेली आहे स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी। तर पाहू शकता बंद झालेले जे पैसे ते तुम्हाला परत त्या ठिकाणी सुरू होणार आहे, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आहे, सर्वांना खुशखबर आहे। आता हे जे काही पैसे आहेत हे तुमचे परत कसे सुरू होतील बघा, बहुतेक महिला भगिनींनी KYC करताना मिस्टेक केलेली आहे, तर ही मिस्टेक तुम्हाला पुन्हा एकदा ह्या ठिकाणी दुरुस्त करता येणार आहे आणि ही मिस्टेक दुरुस्त करून तुम्हाला पुन्हा एकदा जे 1500 रुपये आहेत ते तुम्हाला सुरू होणार आहेत। त्याच्यामुळे जी काही मिस्टेक तुम्ही केलेली असेल चुकीने, बघा नजर चुकीने किंवा तुमच्याकडनं चुकीचा ऑप्शन निवडला असेल आणि त्याच्यामुळे तुमचे जे काही पैसे ते बंद झालेले असतील तर तुम्हाला एप्रिल अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। यामध्ये तुम्ही तुमची KYC करू शकता आणि KYC झाल्यानंतर तुम्हाला पैसे सुरू होतील। भरपूर अशा महिला भगिनी ज्यांनी चुकीची KYC केलेली होती, नंतर त्यांनी तो ऑप्शन निवडला होता, आता पुन्हा त्यांनी दुरुस्त केले तर त्या लाडक्या बहिणींना पैसे सुरू झाले। तुम्हाला देखील पैसे सुरू होणार आहेत, बंद झालेले जे काही पैसे ते तुम्हाला सुरू करता येतील, फक्त व्यवस्थितरित्या जो काय ऑप्शन आहे तो व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी निवडायचा आहे। संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।